मित्रांनो, थेरॉटिकल सब्जेक्ट मध्ये आपण जे वाचतो ते आन्सर कसे लक्षात ठेवायचे या व्हिडिओमध्ये हीच आयडिया मी देणार आहे। हार्डली 2 मिनिटात तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे। सो त्या ट्रिक फॉलो करा। बघा, थेरॉटिकल कुठलाही सब्जेक्ट असो किंवा कुठलेही मोठे मोठे थेरी क्वेश्चन असो, ते जर तुम्हाला आठवायचे असेल आणि प्रॉपर आन्सर लिहायचा असेल तर या आयडियाज फॉलो करा। काय होतं, बऱ्याच वेळा मला मुलं विचारतात की सर आम्ही थेरीचे प्रश्न वाचतो पण नंतर ते विसरून जातो। मोठे मोठे 4-4 5-5 पानाचे थेरी कॉन्सेप्ट असतात, त्याच्यातले महत्त्वाचे पॉइंट्स लिहायचे असतात पण सगळं विसरून जातो आणि ऍक्च्युअली पेपरला पूर्ण लिहिता येत नाही, फुल मार्क पडत नाही। सो मित्रांनो, याच गोष्टीवरती आपण सोल्युशन घेणार आहे। बघा, आता समजा तुमचा एक थेरीचा एक कॉन्सेप्ट आहे, एका सब्जेक्ट मधला एका युनिट मधला कॉन्सेप्ट आहे समजा 3 पानाचा, बरोबर, 1 2 असे 3 पानाचा तुम्ही कॉन्सेप्ट वाचलाय। आता कुणालाच 3 पानाचं पूर्ण लक्षात राहणार नाही। ओके, समजा आज वाचलं, उद्या तुम्हाला विचारलं 3 पानामध्ये सांग सगळं, तुम्ही हार्डली 2-4 लाईन पण सांगू शकत नाही। हे होतं सगळ्यांच्या बाबतीत होतं। मग ते लक्षात कसं ठेवायचं? बघा, आता थेरीमध्ये एक महत्वाचा कॉन्सेप्ट असतो मित्रांनो, थेरीमध्ये कधीही आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह कुणालाही लक्षात पूर्णपणे राहत नाही, लक्षात ठेवा। मग अशा वेळी काय राहतं की आपल्याला त्याच्यामधला थेरीमधला एखादा 2 महत्वाचे शब्द असतील, इम्पॉर्टंट वर्ड असतील, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट काही त्याच्यातले मेन पॉइंट्स असतील, ते जर लक्षात ठेवले तर त्या मेन पॉइंट्स वरनं किंवा मेन शब्दांवरनं आपल्याला सगळं डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहिता येतं। लक्षात ठेवा, मी काय सांगितलं, थेरॉटिकली समजा 3-4 पानाचा तुमचा कॉन्सेप्ट आहे, त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन लिहायचं आन्सर, पण पूर्ण 100% कुणाचं लक्षात नाही राहणार। याच्यासाठी काय करायचं असतं की पूर्ण न लक्षात ठेवता पहिल्यांदा अभ्यास करता पूर्ण वाचून घ्यायचं, पण त्याच्यानंतर फक्त त्यातले महत्वाचे काही शब्द असतील, काही महत्वाचे काही पॉइंट्स असतील, तेवढेच लक्षात ठेवायचे। कारण ते शब्द एकदा आठवले की त्या एका शब्दावरनं आपल्याला अख्खं डिस्क्रिप्टिव्ह आन्सर आठवतं, लिहिता येतं, लक्षात ठेवा। मग याच्यासाठी काय करायचं बघा, सिंपल आहे। जेव्हा तुम्ही समजा 3 पानाचं उत्तर वाचताय त्यावेळी तुमची वही आहे, बरोबर, वाचताना वही सोबत ठेवायची। वहीमध्ये त्या टॉपिकचं नाव आलं, टॉपिक कुठला आहे लक्षात घ्या, एकदम शॉर्ट नोट बनवायची। म्हणजे 3 पानाच्या 4 पानाच्या 5 पानाच्या थेरी कॉन्सेप्टची वही तुमची नोट्स बनते फक्त अर्ध्या पानाची। बघा, हे पूर्ण पान एवढीच नोट्स बनवायची। हा टॉपिक आला, त्याच्यात काही डायग्राम असेल तर ती डायग्राम एक लक्षात ठेवायची। डायग्राम कशी, एकदा काढून बघितली, डोळे झाकायचे, आठवून बघायचे, हा डायग्राम मध्ये हा अँगल आहे, असे हे पॉइंट्स आहे, पुन्हा डोळे उघडून चेक करून घ्यायचे, हा बरोबर आहे, थोडीफार चुकली, पुन्हा डोळे झाकायचे, पुन्हा आठवून बघायचे। सर 2 ते 3 वेळा आठवा आणि नंतर 2 ते 3 वेळा न बघता तीच डायग्राम काढून बघा। 3 वेळा आठवून बघायची, 3 वेळा काढून बघायची, म्हणजे डायग्राम फिक्स झाली। डायग्राम असेल तर डायग्राम अशा प्रकारे लक्षात ठेवायची, नसेल तर हरकत नाही। आता मेन जे पॉइंट्स असतात बघा, ते पॉइंट्स लक्षात ठेवायचे, पॉइंट 1 2 3 4। त्याच्यानंतर काही महत्वाचे शब्द असतील, त्या शब्दावरून आपण लिहू शकतो, ते शब्द लक्षात ठेवायचे, बस। सो एवढ्या 3-4 पानांचं उत्तर फक्त एवढ्या शॉर्ट मध्ये लिहिलं मी। म्हणजे मेन अभ्यास करताना अशी शॉर्ट नोट बनवायची आणि ही शॉर्ट नोटच फक्त आपण लक्षात ठेवायची। ओके, म्हणजे पूर्ण लक्षात ठेवायचं नाही, एवढी तुमची शॉर्ट नोट तयार झाली। आता काय करायचं, जेव्हा आज वाचलं याची संध्याकाळी समजा तुम्ही रिव्हिजन करशाल किंवा पहाटे उठून रिव्हिजन करशाल। मागच्या एका व्हिडिओमध्ये मी पहाटे रिव्हिजन कशी करायची तेही सांगितलं होतं, बरोबर। सो बघा, आता आज दिवसभरात 5-6 तास जो अभ्यास केला त्याची पहाटे जेव्हा रिव्हिजन करशाल किंवा रात्री जेव्हा रिव्हिजन करशाल झोपण्याच्या आधी, त्यावेळी काय करायचं बघा, आता काय करायचं लक्षात घ्या। मग त्यावेळी फक्त तुम्ही काय करायचं, हे पॉइंट लिहून काढायचे, पॉइंट लिहायचा, टॉपिक आठवायचा, टॉपिक आठवला की त्या टॉपिकवर लगेच पॉइंट आठवून बघायचे, डायग्राम आठवून बघायचे। जर पूर्ण आठवले तर ठीक, नाही आठवले पुन्हा वही उघडायची, पुन्हा वाचून घ्यायचं, कुठे चुकलं पुन्हा आठवून बघायचं, असं 3 वेळा आठवून बघायचं आणि नंतर पुन्हा 3 वेळा ते लिहून बघायचं। म्हणजे एकदा हे डायग्राम, त्याचे काही पॉइंट्स असतील, डायग्राम असेल, दुसरे पॉइंट असेल ते एकदा लिहून बघायचे, वही झाकायची, पुन्हा आठवून बघायचे, पुन्हा एकदा लिहून बघायचे, पुन्हा वही झाकायची, पुन्हा आठवून बघायचे, पुन्हा एकदा पॉइंट लिहून बघायचे, वही झाकायची, आठवून बघायचे, हे 3-3 वेळा करायचं, कळालं। सो जेव्हा 3 वेळा तुम्ही ते लिहून बघशाल, एकदा आठवून बघितलं, आठवल्यानंतर ते लिहून बघितलं, असं 3 टाइम जर केलं न बघता, तर गॅरंटी देतो मी, कुठलाच थेरीचा कॉन्सेप्ट असा राहू शकत नाही की तुम्हाला तो आठवणार नाही। आणि मग जेव्हा पेपर असतो, ऍक्च्युअल क्वेश्चन पेपरच्या वेळी सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये सुद्धा अभ्यास करायची गरज नाही येणार। हार्डली तुम्ही 10 मिनिटात असं वाचून, आठवून आणि लिहून बघितलं की तुम्ही इथे फुल आन्सर लिहू शकता, एकदम डिटेलमध्ये तुम्ही हे आन्सर लिहू शकता। या वेळी जर केलं मित्रांनो, मी गॅरंटी देतो तुम्हाला, किती मोठा थेरीचा कॉन्सेप्ट असो, किती मोठे मोठे युनिट्स असो, शॉर्ट नोट बनवायची, आठवून बघायचं, डोळे झाकायचं, लिहून बघायचं, पुन्हा आठवून बघायचं, 3-3 वेळा प्रत्येक कॉन्सेप्ट करायचं। जोवर तो परफेक्ट होत नाही तोवर पुढचा कॉन्सेप्ट घ्यायचा नाही। या वेळी गेले ना,
कुठला पण थेरी कॉन्सेप्ट घ्या, तुम्ही क्लिअरच करशाल आणि तुम्हाला कुठलाही थेरी कॉन्सेप्ट आठवणार नाही असं होणारच नाही. सो हा वे फॉलो करा. मी गॅरंटी देतो तुमची इन सेम, एंड सेम, बॅकलॉग, क्रिटिकल सगळे थेरॉटिकल विषय तुम्ही पास नाही स्कोरिंग वर काढशाल. 100 पैकी तुम्ही 80च्या वरती जाशाल. हा फंडा खूप मुलं वापरतात, ते स्कोरिंग करतात. कितीतरी मुलं मला रिकॉल करतात, रिव्ह्यू देतात. सो त्यामुळेच तुम्हाला कॉन्फिडेंटली मी सांगतोय. अजूनही काही डाऊट्स असतील ना तुम्हाला, नक्की मला येऊन भेटू शकता, काउन्सिलिंग घेऊ शकता. काउन्सिलिंगवरही तुमचे सगळे डाऊट्स आम्ही क्लिअर करू. तसं तुम्हाला वाटतंय की ऑफलाईन क्लासेस आहे पर्पल ॲटचे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करा नाशिक, नगर, पुण्यामध्ये. त्यासाठी इन्क्वायरी करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे. तुम्हाला काहीच येत नाही तरी आम्ही इंजिनिअरिंग तुमची पासिंग करून देऊची आमची गॅरंटी. आणि तुम्हाला वाटलं क्लासेस नाही पॉसिबल तर दुसरा ऑप्शन आहे आपले पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स आहेत, 15-15 मार्काचे लेक्चर्स फ्री आहेत, ते बघा. एकदा ते लेक्चर्स आवडले की सबस्क्रिप्शन घ्या. एकदम ऑफर्डेबल प्राइसेस मध्ये आहेत. नंबर ऑफ सब्जेक्ट्स आहे. सो तुम्हाला एकदा सबस्क्रिप्शन घेतलं, पुस्तक घेण्याची गरज नाही, पेपर सोल्युशन नाही, पेपर पॅटर्न नाही, कोणाला टीचरला भेटण्याची गरज नाही, मित्राची नाही, कुणाचीच नाही. त्यात सगळं दिलंय आपल्या पेपर सबस्क्रिप्शन मध्ये. तेवढं बघा आणि तुमचे विषय गॅरंटेड स्कोर करा. सो व्हिडिओ आवडला असेल नक्की मित्रांना शेअर करा. डाऊट असेल कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.